तो सत्य आहे, तो अनंत आहे, तो अनादि आहे, तो ओंकार आहे, तो शक्ती आहे, तो भक्ती आहे, तो देवांचा देव आहे, तो महादेव आहे. ब्रह्मांडाच्या कल्याणाकरता ज्यांनी विष प्राशन केलं तो भोळा शिवशंकर महान आहे. सृष्टीच्या कल्याणाकरता तो 12 ज्योतिर्लिंगाच्या रूपात पृथ्वीवर प्रकट झाला आहे. 12 ज्योतिर्लिंगामधील हे एक ज्योतिर्लिंग आहे, जिथे भोलेनाथाच्या दर्शन मात्रेनेच सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला तर मग आज आपण करूया श्री केदारनाथ बाबांचे दर्शन. सृष्टीचे संहारक केदारनाथ म्हणजेच महादेव होय. मंदाकिनी आणि सरस्वती या दोन नद्यांचा संगम तिथे होतो. हे ज्योतिर्लिंग सतयुगापासून आजतागायत लाखो शिवभक्तांचे केंद्रस्थान आहे. वर्षानुवर्ष झाली तरी भोलेनाथ इथेच विराजमान आहेत, अशी सर्व शिवभक्तांची भावना आहे. हे ज्योतिर्लिंग मंदिर 2500 वर्ष जुने आहे. असे मानले जाते की या ज्योतिर्लिंगाचे दर्शन जो कोणी घेतो त्याला साक्षात महादेवाच्या दर्शनाची अनुभूती येते. पुराणानुसार सतयुगाच्या हिमालयाच्या शिखरावर विष्णूंचा अवतार नर आणि नारायण यांनी कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांच्या विनंतीरूपी प्रार्थनेवरून ज्योतिर्लिंगाच्या रूपात येथे सदैव वास करण्याचे वरदान दिले. तेव्हापासून भगवान शंकर येथे ज्योतिर्लिंगांच्या रूपात भक्तांना दर्शन देत आहेत. जेथे महादेवाचे ज्योतिर्लिंग प्रकट झाले तेथे शिवभक्त केदार राजाचे राज्य होते. राजा केदाराच्या नावानेच हा प्रदेश केदारखंड म्हणून ओळखला जात असे. राजा केदार आणि केदारखंडाच्या रक्षकांच्या रूपात ज्योतिर्लिंग प्रकट झाल्यामुळे हे ज्योतिर्लिंग केदारनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले, असे माहितीनुसार बोलले जाते. मंदिराच्या इतिहासाबाबत सांगायचे तर मंदिराची निर्मिती कत्युरी शैलीची असून पांडवकालीन राजा जनमेजय यांनी केले होते. आता ज्या स्वरूपात आपण जे मंदिर पाहतोय त्याचा जीर्णोद्धार 8व्या शतकात आदिगुरु शंकराचार्य यांनी केले होते. आदिगुरु शंकराचार्य यांच्या काळापासूनच दक्षिण भारतीय जंगम समुदायाचे रावल आणि पुजारी शिवलिंगाची पूजा करत आले आहेत. श्री केदारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या चारी बाजूला विशालकाय स्तंभ विद्यमान आहेत. त्या 4 स्तंभांना 4 वेदांचे प्रतीक मानले जाते. तसेच ह्या स्तंभांवर संपूर्ण मंदिराचे छत्र टिकले आहे. तर आमच्या चॅनलच्या लाडक्या शिवभक्तांनो, केदारनाथ ज्योतिर्लिंगाची अशाच प्रकारे अजून एक कथा महाभारताच्या काळापासून जोडली गेल्याचे आपल्या निदर्शनास येते. असे म्हटले जाते की जेव्हा महाभारताच्या युद्धाच्या समाप्तीची घोषणा करण्यात आली तेव्हा पांडवांनी ह्याच ठिकाणी येऊन भगवान शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करून आपल्या भावांच्या हत्येच्या पापापासून मुक्ती मिळवली होती. एका आख्यायिकेनुसार महाभारताच्या युद्धात पांडव विजय झाले, पण त्यांच्यावर भावाच्या हत्येचा दोष ठेवण्यात आला होता. तो दोष व ते मोठे पाप झाले हे लक्षात येताच त्या पाप कर्मापासून मुक्ती मिळवण्यासाठी व महादेवाचा आशीष घेण्यासाठी ते काशीला गेले. पण महादेवांना त्यांची भेट मान्य नव्हती. म्हणून महादेव पांडव काशीमध्ये पोहोचण्या अगोदरच हिमालयात केदार गुफेच्या आत ध्यान करायला बसले. जसे पांडवांना भोलेनाथाच्या ठिकाणाबद्दल माहिती कळाली तसेच ते त्यांना शोधत हिमालयात आले. महादेव केदारनाथ गुफेत गुप्त ध्यानस्थ बसले होते. पांडव जेव्हा त्या जागेवर पोहोचले तेव्हा भगवान शंकरांनी नंदीचे रूप धारण करून ते एका पशुच्या कल्पात मिसळले. पण पांडवपुत्र भीमाने आपल्या चातुर्याचा परिचय देत त्यांनी भगवान शंकरांना ओळखले आणि नंदीरूप भगवान शंकरांची त्रिकोणी रूपी पाठ पकडली. तेव्हा महादेव त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन आपल्या खऱ्या रूपात प्रकट होऊन दर्शन दिले. भ्रातहत्या आणि पापकर्मापासून मुक्त केले. तसेच पांडवपुत्र भीम याने भगवान शंकरांची त्रिकोणी पाठ पकडली होती. ती पाठ केदारनाथमध्ये ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थापन झाली आणि नंदीचे मस्तक हे नेपाळच्या काठमांडू येथे स्थापन झाले. तेव्हापासून त्या तीर्थक्षेत्राला पशुपतीनाथ या नावाने ओळखले जाऊ लागले. शिवभक्तांनो, आपण पाहिले असेल किंवा ऐकले असेल, जून 2013च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये केदारघाट जवळजवळ संपूर्ण विनाश झाला होता. पण त्यानंतरही बाबा केदारनाथांचे मंदिर हे अगदी डेव्हलप होते आहे.
जेव्हा थंडीचा महिना येतो तेव्हा केदारनाथ पूर्ण बर्फाच्या चादरीने झाकला जातो. त्यामुळे वर्षातून 6 महिनेच या मंदिराचे दरवाजे खुले ठेवले जातात. असे म्हणतात की जो कोणी येथे येऊन मनोभावे पूजा करून जे काय मागतात त्यांची इच्छा बाबा केदारनाथ पूर्ण करतात. श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग हे सतयुगापासून ते आजच्या काळातही भक्तांच्या हाकेला धावून जाते असे मानले जाते. अशा प्रकारे 12 ज्योतिर्लिंगामधील हे एक ज्योतिर्लिंग म्हणजेच केदारनाथ ज्योतिर्लिंग. श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग हे सतयुगापासून ते आजच्या काळातही भक्तांच्या हाकेला धावून जाते असे मानले जाते. अशा प्रकारे 12 ज्योतिर्लिंगमधील हे एक ज्योतिर्लिंग म्हणजेच केदारनाथ ज्योतिर्लिंग संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. तर आमच्या राजवर्धन चॅनलच्या शिवभक्तांनो, कसा वाटला तुम्हाला आमच्यासोबत केदारनाथ ज्योतिर्लिंगांचा प्रवास? आपला अनुभव कमेंट रूपात नक्की कळवा. आणि जे नवीन दर्शक आमच्या या प्रवासात येऊ इच्छितात त्यांनी कृपया आमच्या राजवर्धन चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मोठ्याने बोला, बाबा केदारनाथ की जय.